मंडळी नमस्कार, मी रोही तुमचं 82व्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी आज आहे मकर संक्रांत. तर मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. इकडे नेहमीप्रमाणे ननंदबाईने मस्तपैकी रांगोळी काढलं नाही. शुभ मकर संक्रांत. आणि ते 8 कोणाचा 8वी मकर संक्रांत आहे की 8 कुठे आहे? तो काय त्या बांगड्या आहेत, 8 नाही. बांगडे आहे मग मी म्हटलं 8 की काय. आणि एक 11 कुठे म्हणजे आहे? काय आहे ते बाजू बंद आहेत. ते बाजू बंद त्या गळ्यातला त्याच्यावरती कानातले गेला गेला कळता ही नथनी. हे 8 कसले 8वा आहे की सण नाही बांगड्या आहेत त्या आणि मग 11 काय आहे 11 नाही ते बाजू बंद पण सगळे इंग्लिश मधलेच दिसत आहे. इंग्लिश मधलं ते यू पण दिसताय मधी. नाही तो गळ्यातला हार आहे गळ्यातला हार आहे काय हा, आणि ते वरती कानातली आणि खाली नथ. असा आहे. इकडे आता पुऱ्यांचं पीठ आई मळतायत. तोपर्यंत मी आई कुकर मध्ये लावून घेतलात ना ते डाळ आणि काय ती भाजी उसळ हे करून घेते फोडणी घालून घे पटकन. हा. मंडळी जेवण होईपर्यंत आपल्याकडे मस्तपैकी एक छोटीशी आमची बावली तयार आहे. बघा कशी आज ठमा मला मॅचिंग मॅचिंग ना. अजून काय मॅचिंग आहे आपल्याकडे नाही. ते काय आहे तिकडे काय आहे ते रांगोली पण मॅचिंग मॅचिंग. आणि हे काय लागलं बाबू तुझ्या हाताला चिंची खाली मी पडलो ना. पल्लो हा. आणि रडलो. वा शाबास. आता काय करणार कपडे आता घालून मोठा होत चाललो मी. मोठा होत चाललो. हा. किती वर्षाचा किती काय वर्षाचा माहिती? काय माहिती 4 वर्षाचा. चौथा लागला. काय लागला चौथा. 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 चालत. आपण फोटो काढूया. हा काढशील ना माझ्यासोबत. हा. तिथे काढणार लागली तो. रांगोलीच्या इथं काढूया. ठीक आहे मामाला सांगूया काढायला. चल सांगूया. आपण दोघांनी फोटो काढूया. हा. जे फोटो काढून झाले ना हा झाले. आता आता शानमानकडे जातो. कशाला खेळायला. हा जा. बाय. बाय. हा जा. मंडळी ठमा आता खेळायला गेली आहे आणि म्हटलं आता सुगाडाची सगळं सुगाड भरायचं आहे आपल्याला आज आणि उद्या त्याला पुजायचं आहे. तर आईने इकडे तयारी केली आहे. जे काय आपल्याला मोहर वगैरे सुगाडामध्ये भरावे लागणार आहेत ते आणून ठेवले आहेत पप्पांनी. परत त्याचबरोबर सुगाडामध्ये काय काय टाकावं लागतं आहे तर ते पण सगळं आईने एकत्र करून इथे ठेवलं नाही आहे. आपलं सुगाड म्हणजे सुगाड ज्याला म्हणतात ते हे असणार आहे. आणि आता आंब्याची पानं लावावी लागतात ते आई आणायला गेली आहे. ते आणल्याच्या नंतर सुगाड भरलं जाईल. आई भरतील त्या दाखवूया आपण. तर इकडे आता आईने पानं आणलेली आहेत आंब्याची काढून आणि आता इकडे सुगाडाला हे करतात. आधी काय हळद कुंकू लावून घेतात ना आई. हे ह्याला आपल्या सुगाडामध्ये टाकतात ना मोहर. हा कोणता कोणता काजूचा आंब्याचा आंबा काजू हा हे चारा बोरे. बरं. हा आणि तोरण म्हणजे तोरण खातो ना हा 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 ते तोरणाचं. त्याची ही. हा तर थोडासा असा मोहर पप्पाने आणला नाही आहे. आणि ही हा आत्ता ह्यांचं म्हणजे सीझन चालू होणार म्हणून ह्यांची पूजा करत असतील काय. हे हिचं संक्रांतीचं वाणच आहे ते त्या सगळ्यात घालायचं. नाही बघा ना प्रत्येक वेळी ना कोणता पण आपल्या ह्याच्यात पीक असू दे त्याची पूजा पहिली सुरुवातीला केलीच जाते. आणि त्याच्यानंतरच आपल्या म्हणजे पदरात जे काय भेटेल ते भेटेल असतं. तर मला आता म्हणजे अशी लगेच डोक्यात आलं आता काजू आणि आंबे धरायला लागतील. त्याचबरोबर चारबोरं ही तोरणं वगैरे पण धरायला लागतील. तर त्यांची ही पूजा करण्यासाठी म्हणून आपल्या सुगडात पूजेसाठी हे टाकलं जात असणार. त्याच्यावरती काय करतात हळद कुंकूची बोटं. तर आता हळदी कुंकू लावून झाल्याच्या नंतर त्याच्यात
असं हे मोहर टाकायची. गाजर गहू त्याचं भरून पण तू तयार केलंस ना तिळगुळ हां तिथलं. हां. तर इकडे तिळगुळ काल तयार केला आहे मी. ते ह्याच्या मकर संक्रांतीसाठी पण आणि हळदी कुंकवासाठी पण होईल. तर तो पण टाकायचा असतो. हो. सगळं टाकायचं. आणि आता झालं. त्याच्यावरती ते पानाचं हे ना वजन आहे ना त्याच्यामुळे राहत नसेल ना. राहू दे एवढं काय हे आत जातं. जाऊ द्या आतमध्ये. अशा प्रकारे सुगड आपला तयार आहे. आता त्याची उद्या पूजा करायची. आता भरून तिथे हे करून पूजनच्या जागेवर ठेवायचं हां आणि आपण ओसाळ्याचं बाहेर हे करायचं किंवा देया घ्यायचं ते उद्या करायचं. आता फक्त आपण पूजून तिथेच ठेवायचं देवाजवळ. देवाजवळ. कंपाऊंडमध्ये पाठीमागे थांबा झालं खेळून. टीव्ही बंद कर, तू नाही बघत. हे काय आहे? 2 शिकंदानी पुडी पुडी आणि 2 आणि भाजी. 2 तू खाणार भाली. हा संपलं तर हा संपल्यानंतर दोन्ही नाही यूज करायचे आहेत. सगळं संपून झाला मग हा जमायचा. अरे वा वा चालेल चालेल खा. हा तुला लागेल तेवढा. तर आता जेवणाची डायरेक्ट आपण तयारी. जेवण झालंय फक्त जेवण खायचं बाकी आहे. ठमा बघा पाठीमागे जेवली पण. आता आपण पण जेवायला बसूया. चला इकडे मस्तपैकी गरमागरम जेवण आमचं तयार आहे. आणून जेवला. आता पटकन जेवूया आणि थोडा आराम करूया. आणि आज आहे बचत गटाचं महिलांचं हे हळदी कुंकू. तर हळदी कुंकूला जाऊया तिकडे आपण. एकदम सगळे काच्या गुच्या गुंडाळून असं आलं. हां पक्षी हां नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. वा धन्यवाद. तुम्ही काकी? हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हां संदेश भतारांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. हां चला आता बाकीच्यांना अडवते मी. इकडे आता या सगळ्या बायका एक एक बाहेर पडणार. त्यांना अडवण्याचं काम मी करते. आता बघूया किती ऐकतात त्या. घ्या नाव. नाव हां नाव येत नाही. काय नाव नाहीये? एवढी वर्ष झाली नाव नाहीये. विसरून गेलो आता. तूच घे माझी नाही नाही मलाच येत नाही. मला शिकवा म्हणून मी इथे उभे राहिले. नाही घ्या एक घ्या. छोटा तरी घ्या. मला ते चालेल. शंकराच्या पिंडीवरचं ते पण चालेल. घ्या चला एक. चांदीच्या वाटीत मोठ्याने खचून तुझ्यावरचं नाव घेतो खुर्चीवर बसून. वा वा बघा एवढं चांगलं येत होता तरी पण लाजताय. नाव घेताय? नाव घेताय? आजी नाव घ्या. आजी एक तुमच्या अगोदरची पिढी आहे. तुम्ही येत असेल नाव. आजी पण पळाली. आता आपण अजून कोण बायका ह्या तर ऐकल्या नाहीत. अजून कोण ऐकतात का बघूया. राम बसले
बसले राजावर, सीता बसली अंकावर, रामचंद्र पोकळ्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंकावर. वा बघा मी काल आलोय. तर अजून इकडे आहेत बायका, ह्यांचं काहीतरी चालू आहे चर्चा. तोपर्यंत आईंना विचार, आई एक नाव घ्या चला. नको मला मगाशी सांगत होता मी सांगतो म्हणून, आता तुम्ही पण तसंच ना. नाही येईल येईल बघा लक्षात, 2 मिनिटं लक्षात करा काय ते बघा. एक ओ काकी नाव घ्या. हा नाव घ्या, तुमचं तरी नाव सांगा. मग आता प्रत्येकाला हेच आता उलटच विचारते मी. सुरेखा आता प्रत्येका हा हा तर मोठ्यानं बोलत तेवढ्या मोठ्यानं बोला. मुंबईला राहणारे, चहा पाणी पिणारे, चहा देते बनवून, कप देते भरून, चिकू देते चिरून, केळं देते सोडून, दशरथ लावांचं नाव घेते, कंकुळाचं कंकू घेते फोडून. हा शब्बास. ओ वहिनी घ्या, वहिनी तोपर्यंत पळाले इकडनं माझ्या. वहिनी हो तुम्ही तरी नका पळू, मी तुमच्या इकडे येते, मी तुमच्या इकडे येते, त्यामुळे भेटाल. तर ह्या सगळ्या पळायला लाजणाऱ्या बायका ह्या. चला खाली झाले आता हॉल जेमथेम. आता जरा गर्दी कमी झाली. आता यांचं काय बचत गटाची बहुतेक चर्चा वगैरे असेल, तर आपल्याला आता दुसरीकडे आहे, इकडे आहे घरगुती हळदी कुंकू, तर तिकडे जाऊया. आता आई पण जातील. आता इकडचं आधी मी हळदी कुंकू घेतलं नाही कारण व्हिडिओ करत होते, तर पटकन हळदी कुंकू घेते आणि तिकडे जाते. तर ही आरूची शाळा मस्तपैकी. तर वरती मी जात नाही होतं ते कारण उशीर झालाय. मग व्हिडिओ कळताय तुझा पण कळतो. ठमा बाय ठमा. काय आले तुमच्या घरी? हळदी कुंकू काय काय आहे? हळदी कुंकू. हे भाऊ आहेत. ह्या वहिनींच्याच घरी हळदी कुंकू आहे. चला दाखवू, लगेच दाखवू कसं, नंतर दिसणार. आधी हळदी कुंकू घेऊया. हळदी कुंकू दे चल. हा गोड गोड तेव्हाच बोलू जेव्हा तुम्ही नाव घ्याल. उमेद गटाच्या महिला आहेत सर्व हौशी. मनोजरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. वा. शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाटून, विनोदरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. वा घ्या नाव. हा नाव नाही नावात, हा समीर नाही गावात. आता हे भारी होता. ठमा कुठे गेली? ठमा काकी नाव काय घेतलं? मंडळी आता घरी आले, तर बायकांनी काही नावं काय जास्त घेतलेली नाही, पण तरी पण आईंना घ्यायला लावलेलीच. बघितलं तुम्ही असाल मागा कोणी घेऊकच नाही लावलं. बरा झाला मी पण नाही काय पाठबीट केलेला. नको तुम्ही जावा आता, मग व्हिडिओ एंड करू जा बाबा. तुम्ही काय होणारच नाही, तू पळालच. मी काय पळू? गॅस लावतात सगळ्यांना. मीच सगळ्यांना सांगत होते घ्या घ्या म्हणून, त्यामुळे माझ्यावर दुर्लक्ष झालं सगळ्यांचं. कोणी सांगितलंच नाही की मला घ्या म्हणून, त्यामुळे मी पण त्याच्यातनं वाचते. असंच आता पुढच्या वेळी अशी ट्रिक एक चांगली व्यवस्थित भेटली आहे की मी स्वतःहून कोणाला सांगितलं तर मला सांगणारच नाहीत की बाबा नाव घ्या म्हणून. असंच दरवेळी करणार. तसं पण माझ्या पाठ म्हणजे मी काय ठरवून गेलेलेच नव्हते. तर आता चला इकडे आता आपण थांबूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा होता रोहिज लाईफचा 82वा ब्लॉग. आता भेटूया 83व्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.